सरकार तुम्हाला काय वाढायचं? भात द्या जरा. बस 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 बस. हा. दादा काय रे? नाही लय दिवस झाले शेतात आला नाहीस तू. हा हा ये वय रे बे. काय झालं? काय आहे? हा वाळूच बुचकुळून आणलाय का भात? अगो बया, भातात खडा आहे का काय? असं असतंय बघा, माहेरी जायचं म्हणलं की हिला काही सुधरत नाही. घरी आली की सगळे खडे खायला घाला तिला बरं का. तुमच्या हातात काय आहे हो आप्पीचे बाबा? नाही कुठं काय. काका अरे त्या हातात काय आहे? हे काय खडेच आहेत की? असं करता बघा विनू भाऊजी, तुम्हाला पण भातात खडा लागला होता ना, मग आधीच का नाही बोलला? अहो ती काय मुद्दाम केलंय का कुणी? घ्या घ्या, अजून बी तिचीच बाजू घ्या. अहो आता भातात खडं सापडलं, उद्या ईस सापडलं म्हणजे काय बी काय बोलताय तुम्ही? पण भाऊजी, तुम्ही तिच्या चुका पोटात घालता हे खरंय का नाही? नाही बस झाला. आता येऊ दे तिला. मग ती आहे आणि मी आहे. अरे दादा एका शब्दाने बोलू नकोस तू. तुझं बी लय झाले, लय पोटात घेतोयस तिला तू. आता येऊ दे तिला, बघतोच तिला. काय बघ दाजी, झालं नव्हतं व्यवस्थित? एकदम पद्धतशीर. काय अर्जुन, अरे तू तर मसाले भात घेतलाच नाहीस परत. अरे इंद्रायणी तांदळाचा भात केलता, ते पण किती मौसूद केलता. हो अक्का, आतमध्ये जागा तर पाहिजे ना भात घ्यायला. मग काय तर. अक्का मम्मी अगं लई जेवलोय आम्ही. मग आता असं करा, इथंच थोडा वेळ आराम करा, पडा निवांत. नको नको बापू, आता निघतो आम्ही. बरं आप्पे, नीट राहा काय, नीट वाग घरात. मामी ती एकदम व्यवस्थित वागते. अरे अरे का इथं म्हणत होत तू? अरे हे तिथं नाही, मग असं असं. हा सरकाराच्या समोर, बरोबर. काय झालं? मजा बघ आता फक्त. हा सुजा, असं मस्त रुबाबात उभा राहा. इथं लयच भारी फोटो येईन बरं का. हा अर्जा, खुर्ची म्हणत होता ना तू? हा सरक बाजूला, खुर्ची आहे की इथं? अरे सुजा, अरे कार्याध्यक्ष झालायस तू. हा ही डायनिंगची खुर्ची घेऊन काय जेवाय जायचं तिथं? अरे तू बॉस आहे, बॉस. कसा बॉस सारखा फोटो आला पाहिजे. फोटोग्राफर सांगा की राव. सुजयराव, ही खुर्ची तुम्हाला सोबत नाही बरं का. अरे अजून कुठली खुर्ची आणू? हा आपण शोधूया की खुर्ची. दादा तुम्ही तिकडे बघा. अरे तिकडे बघू कुठं खुर्ची आहे का. खुर्ची कुठं असेल बरं? लवकर बघाय बाबा. जा. आली खुर्ची कदम. अरे काय काय करतोस ते? उचल उचल, चल बाहेर ने, बाहेर नेऊन ठेव. अहो काय झालं? ही खुर्ची आणि ती फ्रेम आत घ्यायची नाही हे सांगितलं होतं का नाही मी तुम्हाला? अहो सरकार पण पुन्हा पुन्हा सांगणार नाही.
बाया रुक्मिणी कसली भारी खुर्ची आहे ग. ते हापिसात साहेब लोक बसतात ना, एकदम तसली आहे. तिच्या बापासाठी साहेबीनच आहे ना ती. लय महागाची असं नाही का. पण काय ग, तिच्या बापानी ही विकत आणली का कुठून चोरून आणली काय माहित कुठनं आणली. पण रुक्मिणी, तू एवढी सरकारांची बायको असून सुद्धा तुला उभ्या आयुष्यात असली खुर्ची नाही मिळाली. आणि ती कालची पोरगी या खुर्चीवर बसणार. तू नुसती काम करून करून मर, आणि ती इकडून तिकडं नुसती तोऱ्या थिंडल बघ. हे म्हणे, अगं मी काय तुला साधी सुधी वाटले का काय? मी बरी बसून देईन तिला त्याच्यावर. आता काय करते ते बघच की. अगं वेळ आली तर ही खुर्ची देईन पेटवून, पण मी तिला त्या खुर्चीत बसू देणार नाही म्हणजे नाही. काय चाललंय बाबा बहिणीचं? हा ए सुजा, काय रे बंटी, इकडं कस काय तू आता? कुठे आहेत ते सुजय शेठ, नूतन कार्याध्यक्ष? त्यांचं अभिनंदन करायला आलोय. ए सुजा, तुझ्या वय अरे आता होता की इथं फोटो काढत होता. बाहेर गेलाय का? गेला वाटतं कुठं बाहेर. अरे जाऊ दे मग, नंतर भेटतो त्याला. येऊ का आई? अरे आता आलायस तर बैस की, जरा चहा बी पी. ए आपे, चहा टाक 3 कप. बस रे बस. बसतो की मावशी. ए बाबा, या खुर्चीवर नको बसू. अरे ती त्या कलेक्टर मॅडमची खुर्ची हाय. अयो होय बाबा, तिच्या बापानच दिली ती परीक्षा पास झाली म्हणून. अय, बापूने आणली काय खुर्ची? अरे पण बंट्या, एक गंमतच आहे बघ. अरे सरकार म्हणले त्या खुर्चीला घरातच घ्यायचं नाही म्हणून. बापूने आणली काय खुर्ची? माझ्या न झालेल्या सासऱ्यांनी. अरे नुसती गोल गोल काय फिरवतो, बस की तिच्यावर. बस बस बस. अरे तशी पण ती पडूनच राहणार आहे. आई हा. अगं भारी आहे काय खुर्ची? हा. आई घेऊन जाऊ का मी खुर्ची? हा, तुला कशी दिली ती? का ती का नाही देणार? मी सांगत की तिला ने रे ने. अरे तशी पण ती पडून पडून इथं खराब होणार आहे. अयो, कलेक्टर मॅडम, ते बी गरगड्याच्या वेशात. भारी भारी भारी. काय चहा आणलाय का? द्या चहा द्या. आ हा हा हा, क्या बात. एक नंबर झालाय चहा. मी तर म्हणतोय ना, माणसाला जे जमतं ना त्यांनी तेच करावं. इथं दारातली खुर्ची घरात घेता येई ना. कुठे गेली रे ती खुर्ची? जळून राग झाली असेल. रात्रीच कार्यक्रम केलाय. अगं ए आपे, ये इकडं. इथं कुठं दिसत नाही बाय तुझी खुर्ची. ती काय फिरेम, नक्की कुणीतरी चोरून नेली असणार. चोरून नेली म्हणजे? अशी कशी कोण चोरेल? आणि घराच्या अंगणात ठेवलीत ना. घराच्या अंगणातून कोण कशाला चोरून घेऊन जाईल? नाही नाही तर तुझ्या बापाने नेली असेल, भाड्याने आणली असेल ना. हो मावशी, भाडं तर तुम्ही दिलं पाहिजे इथं राहायचं. अर्जुन, अरे खुर्ची आणि फ्रेम गायब आहे. आपे असेल इथंच कुठेतरी शोधू आपण. थांब. अरे कवा धरणं चहासाठी थांबलोय मी इथं. हा, आता स्वतःच्या घरात काय चहा बी वेळेवर मिळणार नाही का काय मला? अहो सरकार तिच्यासाठी खुर्ची किती महत्वाची माहिती आहे ना तुम्हाला? त्या घरापेक्षा जास्त महत्वाची. मी काय म्हणते रुक्मिणी, अगो सुजा त्या कसल्या तरी समितीचा अध्यक्ष झालाय ना, मग घरात काहीतरी गोडधोड व्हायला पाहिजे का नाही? अगं होय की. ए आपे, तू ते काय करते का ते काय ते गोड काय करती? अगं ते फिरणी. हा जा जा, ते खुर्चीचं दडगाणं बाद झालं आता. गेली तुझी खुर्ची. जा अजून कामाचं बघ जा. हा, गोड तर व्हायलाच पाहिजे. बया केवढा मोठा अध्यक्ष झालाय सुजा. काय सुजा, तुझं तोंड गोड केलं पाहिजे का नाही? जा लवकर फिरणी कर. मावशी मुद्दाम करताय ना? अहो, काहीतरी वाटलं पाहिजे तुम्हाला.
माझं काम येते, मी करते. नुसतं तोंडवर करून बोलू नको. जा लवकर कर आणि पहिला चहा घेऊन ये बाया. लय डोकं ठणानतंय माझं. अप्पे तू नको काळजी करू प्रेमची आणि खुर्चीची. काही झालं तरी शोधून आणतो. लेकीसाठी करताना बापू कसलाच विचार नाही करणार. पाहिलं ना लग्नात तिथं किती खर्च केलाय तो, आणि ते बी कर्ज काढून. खरे सासू सासरे सोडून भलत्याचीच सेवा करत बसले ना, म्हणून झालंय तसं. लय तोंडवर करून बोलू नको. आज मस्त पैकी फिरणी कर माझ्यासाठी. परत फिरणी? हे बाई आप्पे, तुझी ती फिरणी खाऊन खाऊन माझ्या तोंडाला ईट या लागलाय आता. अगं राहू दे की, आज मला ना लय गोड खावंसं वाटतंय. ए आप्पे, पण फिरणी गोड करायची बर का. नाही म्हणजे तू जरा नाराज दिसतीयस ना, म्हणून तुझा हात इकडं तिकडं व्हायचा आणि परत कडूच फिरणी व्हायची. अहो नाही नाही मावशी, अशी कशी कडू बनवल मी फिरणी? अगदी गोड बनवते की. कारण ना माझा अर्जुनवर पूर्ण विश्वास आहे. तो ती खुर्ची आणि फ्रेम परत आणेल. बघू ना कसा आणतोय परत तुझा नवरा ती खुर्ची आणि फिरेम. बघा की मावशी. आणि मावशी, माझं नशीब काही खराब नाही हा. कारण माझं नशीब खराब असतं ना, तर तुमच्या पोराशी लग्न झालं असतं माझं. ए आप्पे, लय खुश नको हुआ. आता बघ ती खुर्ची आणि फिरेम गेलीच, कधी जन्मात मिळणार नाही, लक्षात ठेव. तुम्हाला बरं माहिती हो मावशी, का यातही तुमचा हात आहे. बघा, याचं सीसीटीव्ही फुटेज सापडलं तर लय अवघड होईल तुमचं. ए आप्पे, तुझं काम कर आधी. चिंचुके कुठे गावलं तुला हे? अहो साहेब, काल मी डबा घेऊन चाललेलो. आणि साहेब तुम्हाला सांगतो, काडी टाकून गेला की पळून तो. आई शपथ, एक नंबर चिंचुके. लय भारी काम केलंय तू. तू एक काम कर, पुढचे 2 हप्ते येतील ना, अख्खेच्या अख्खे तुला ठेव. साहेब एवढं खुश. अरे लय मोठं काम केलंय तू. लय महत्वाच्या वस्तू आहेत त्या. साहेब मी काय म्हणतोय, चालेल की आता घरला घेऊन जाऊया खुर्ची. नाही 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 नाही, असं नाही. मला एक जुगाड करायला लागणार आहे चिंचुके. रुपाली, रुपाली, दादा काय रे? काय नाही रे, रुपालीला हाक मारत होतो. काय कुठे झालंय? हा, दवाखान्यात निघालो. अरे हो, डॉक्टर काय म्हणतात? ट्रीटमेंट सुरू केली आहे, कळेल लवकर. उदे बाबा उदे, काय तर तिच्या पदरात पडू दे बाबा लवकर. रुपाली, रुपाली. आले आले. अहो किती ओरडताय. काय विनय काका. काय 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 ती सेम असंच बोलणार बघ. ओ कदम, बहिणी दुसरं पण काय पण म्हणू शकतात. लावतो का पुढे? लावा की पैसे. बघा बघा की 100-100ची लागली. ठरलं ठरलं. इकडं तू साक्षीला आहे? बोल. द्यावा. रुपाली, रुपाली. आले आले. अहो किती ओरडताय. सांगलो ना मी. काय पैसे काढा, पहिले पैसे. 200 ते पण. कदम 100ची पैसे होती. आपण माझे पण तूच देणार ना, माझ्याकडे कुठे पैसे. दे 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 लवकर. बरं देतो, पाकिट आते देतो. नक्की? हा देतो देतो. कसले पैसे? काय ते सोड, तू झालंय तुझं सगळं. हो. जुनी फाईल घेतलीस का? जुनी फाईल? अरे देवा, तेवढीच विसरली. मी घेऊन येऊ का लगेच? ये आणि आण ते इकडं. धावपळ करू नको, पटकनी. हा. काय गडबड? काय नाही, दवाखान्यात निघालो. अर्जुन सर, सर अहो तुमच्याशीच बोलायचं होतं. काय ग? अर्जुन दे की ते. काय आहे? सर हे बघा,
अर्जुनने टेस्ट सिरीज विकत घेतली. अरे वा, चांगलंय की. म्हणजे तुला आता घरच्या घरी टेस्ट देता येतील. अर्जुन, या सिरीज विकत घेऊन तू एक नंबर काम केलं या ठिकाणी. या मॉक टेस्ट सगळ्यात जास्त चांगल्या समजल्या जातात बरं का. अपर्णा, या मॉक टेस्ट आहेत ना, आपल्या मेन्सचे जुने पेपर असतात ना, ते वापरून तयार करतात. अरे बापरे. अर्जुन, तू या सिरीजच्या प्रिंटआउट्स काढ आणि यातला एक पेपर अपर्णाला दे. बर. अपर्णा, तू हा पेपर सोडून बघ आज, म्हणजे तुला अंदाज येईल. चालतंय की. पण सर, ते पेपर चेक कोण करेल? म्हणजे अगं तू टेन्शन नको घेऊस, मी आहे ना, मी तपासेल. अरे मला भारी काम झालं. अगं घरातच मास्तर सापडला की तुला. हा? रुपाली आले आले. काय? बर चल लवकर. हो. चला, मी अभ्यासाला बसते. हा जाऊ. ही बरं आहे, एक सून गेली बाहेर, नाही म्हणजे तिचं महत्वाचंच काम आहे, आणि दुसरी बसल घरात पेपर सोडवत. आणि ही कामं कोण करणार? काय मी करायची वय? ते काय नाही, जे काय करायचं ते सगळं आवरून करा. माझी काय कोणाला ना नाही. आई द्या इकडे, मी सगळं आवडते मग अभ्यासाला बस. अहो इथं पाईपलाईन फुटल्या, लय काम आहेत. मी इथं एकटाच आहे, जेवायला येता येणार नाही घरला. हो आता मग हो, अहो काय तुम्ही एक काम करा की, तिथं घरात कुणी आहे का? स्वप्नील, सुजा? नाही तर अहो आत्ताच दोघं पण कामावर गेले. मग आता काय करायचं? अहो डबा लागल हो, इथं यशा बी नाही, मी एकटाच आहे. आता मी तर काही येऊ शकत नाही भाऊजी, पण नाही नाही नाही, तुम्ही नका येऊ. हा आप्पी आप्पी असेल ना, तिला पाठवून द्या की. अहो पण तिला आपलं शेत माहित आहे का? अहो वहिनी, आता बोलण्यात वेळ वाया घालू नका. इथं पाणी वाया चाललंय. अहो त्यात काय एवढं, देवळाच्या मागे आलं की तिथं आपलं शेत, तिला माहित आहे. तुम्ही द्या पाठवून तिला. अहो विनूभाऊजी, पण इथं लई काम आहेत. मग आता काय करायचं? हा मनी मावशी असेल ना, तिला द्या पाठवून. ठेवू का? अरे पाणी वाया चाललंय. अरे ठेवतो. अहो विनूभाऊजी ऐका तर. अहो काय ग रुक्मिणी, काय झालं? अगं विनूभाऊजींना शेतात डबा नेऊन द्यायचंय. तू जाशील का? ए तू येडी का खोळी? नाही नाही बाया, मी नाही जाणार. आई, मी जाऊ का? तू तर नुसती वाटच बघत असतीस बघ, कधी एकदा मला घराच्या बाहेर पडायला मिळतंय म्हणून. अहो आई, तसं नाही. बाबांनी सकाळपासून काही खाल्लं पण नाही. मी जाऊन देऊन येते की डबा. जा जा जा, पण परत लवकर यायचा, लय वेळ नाही लावायचा. हा मी जाते. हा, आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेव, ही पुस्तकं बिस्तकं तिकडे अजिबात घेऊन जायची नाही, नाहीतर जाशील आणि तिकडे अभ्यास करत बसशील. नाहीतर काय. बरोबर, जा आता आवरण लवकर जाऊन ये. मी येते आई लवकर. काय बाया, मी साखर खायला आले होते, काहीतरी गोड खावं म्हणलं. चल. तू इथं बस, अभ्यास कर, मी तिकडे जेवतो. दे इकडे डबा. काय? बाबा, हे काय सगळं? मग कसं काय, जमते की नाही ऍक्टिंग? एक नंबर ऍक्टिंग केली तुम्ही. अप्पे, तू आता इथं बस, निवांत अभ्यास कर. हा पण बाबा, अहो मी घरी सांग. अगं घरातली सगळी कामं करून आलीस ना. हो, स्वयंपाक झालाय, पण बाकीचं सगळं अप्पे, अगं डबा तो एक बहाना था, तुम्हें इधर अभ्यास करने को बुलाना था. देवा. आणि एक मिनिट, ही टेस्ट द्यायची आहे तुम्हाला कसं काय माहिती? हा, ते मला नाही माहिती. ते सगळं अर्जाचं काम, हे जुगाड वगैरे सगळी त्याची आयडिया. अगं त्यानं केलं हे सगळं. बाबा थँक्यू. काय बाबाला थँक्यू म्हणतेस? नाही नाही, सॉरी. पण बाबा, मी घरी सांगून आले होते की. अप्पे, अगं घरचं सगळं माझ्यावर सोड. पाणी देते.
हे पाणी पी. सावकाश सावकाश. काय झालं तुला? स्वप्न पडलं मला आप्पे. कसलं स्वप्न पडलं? आप्पे अगं आपण फॅमिली फोटो काढत होतो इथं अंगणात. सगळी होती घरातली. म्हणजे पिऊ वहिनी होत्या, हारू होता, आई पण होती. इथं समोर अंगणातच फोटो काढत होतो. फोटो काढला तर सगळ्या खुर्च्या रिकाम्या. एक बी माणूस नाही फोटोत. आप्पे असं झालं तर कसं होणार? हो तू झोप. ही झोप. अर्जुन अरे स्वप्न होतं ते. पण आप्पे म्हणत असेल तेच स्वप्न देतं ना. असं का वाटतंय तुला? काय माहित. पण आप्पे आपल्या घरातली सगळी जण आहेत ना अशी वर खुश आहेत असं वाटतं का? म्हणजे आपलं कुटुंब असं एकत्र नाही, एक खात राहतं सगळ्यांना. अरे मग आपण करू की पूर्ण? कसं करणार आप्पे? तुला तर माहितीच आहे ना सगळं. हो पण आपल्या जे हातात आहे ते करू शकतो ना आपण. म्हणजे अरे म्हणजे आरूला आणि पिऊताईला घरी आणू शकतो ना. आप्पे पण सुजा आणि सरकार किती धिंगाणा करतील. बोलू आपण त्यांच्याशी, काहीतरी मार्ग काढू की. या सगळ्यात तुझा अभ्यास नको मागं पडायला लागला. अर्जुन तू नेहमी काय म्हणतोस मला हे बिघड तुझं आहे म्हणून. मग ती वहिनी पण मला तसेच म्हणल्या काय की घर कोणाला नको असतं. बरोबर आहे ना अर्जुन, घर कोणाला नको असतं रे. त्या बारक्या पोराला घेऊन एकटी राहते गावात आणि ती अशी एकटी राहते म्हणून तिचे घरचे पण नीट बोलत नाही तिच्याशी. असं घर कुटुंब कोणाला नको असतं. आपण बोलायचं का त्यांच्याशी? मग बोलू आपण, नको टेन्शन घेऊ. असं कोण करायचं माहिती? कोण? आई. ती अशी करायची आणि गाढ झोप लागून द्यायची. अरे मग झोप की, आई हाय इथंच. आप्पे पण आपला फॅमिली फोटो लागल ना ग घरात. लागणार, 100% लागणार. आपण लावू की. अर्जुन तू झोप बरं शांत, नको विचार करू जास्त. अर्जुन आता ही बी माझंच कुटुंब आहे ना, आणि या कुटुंबाच्या सुखासाठी जी जी करायला लागेल ना ते सगळं करू आपण. सुजा 500 रुपये दे. जर हा 500 रुपये दे. काय नाव तुझं? आराध्या. हे घे. खवडायचं बरं का? हा या जा. अरे असं असं सरकार अहो गावात जाऊन गावभर करणार आता आणि सगळीच बक्षीस मागणार. करू दे. सरकार आहे आम्ही. आम्हाला वाटलं आम्ही केलं. सरकार जे काही केलं ते मस्त केलं. लय भारी वाटलं बघा. ए तू नको अक्कल शिकवू. तो कप घेऊन जा घरात. सरकार छान वाटलं या ठिकाणी. विचार करा
जर आमचे स्वतःचे नातू असते तर आम्ही त्याच्यासाठी काय काय करू. नीट बघितलास का? आपण सगळीकडे बघितला, रुमाल नाही माझा. बरं, तू आधी शर्ट घाल, तुला बरोबर रुमाल सापडेल. मला आधी रुमाल पाहिजे, मग शर्ट घालतो मी. तू आधी शर्ट घाल, तुला रुमाल सापडेल. काय म्हणलं होतं मी? नीट बघितलंस का? पण असं कोण ठेवतं शर्ट खाली रुमाल? अर्जुन, रोज इथंच असतो हा? रोज मी तुझ्या हातात देते ना, म्हणून तुला माहित नाहीये. ठीक आहे. काय झालंय? तेच रात्रीचं स्वप्न डोक्यातून जायना माझ्या. अरे, रात्री बोललो की आपण, ठरलंय ना आता. मग काय पिवईने नाण्याचं घरी आप्पे सगळा जाळ तुझ्यावर निघल. आत्ता कुठं घरातलं वातावरण थंड झालंय. अरे नाही अर्जुन, मी आत्ता सरकारांना बघितलं, त्यांना घरात नातू पाहिजे. हेच आप्पे, त्यांना नातूच पाहिजे फक्त. तुला नाही कळते, या सगळ्यात ना आपलं काम खरं तर सोपं झालंय. आप्पेला चिघळ्याला शया. म्हणजे पिवईने घरातून गेल्या ना तेव्हा मी नव्हतो घरात, पण 2-1 महिने भांडणं चालली होती. हे आपण करू की सगळं चांगलं? हा नक्की नक्की. मी तुला रात्री म्हणलं ना, आपल्या घरात फॅमिली फोटो लागणार म्हणजे लागणार. स्वप्नील काय म्हणले डॉक्टर? एक टेस्ट झालीये, त्याचा रिझल्ट येईल, बघूया म्हणले. काय त्या टेस्टवर आणि ट्रीटमेंटवरच सगळा पैसा वाया चाललाय. रिझल्ट मात्र काय अजूनही येणार झालाय. अहो सरकार येणार की, आता तर डॉक्टर म्हणलेत की प्रगती आहे ना दादा? हो आहे ना, आहे प्रगती आहे. अरे वा, असं म्हणले का? हाय ना प्रगती? बर बर, मग बसायचं जेवायला. हा घ्या वाडा. काय सांगतेय? अरे वा, काय बाया, आपण कुठं बसलो याचं बी भान नसतं ह्या दोघांना. आमच्याच घरात बसलोय मावशी. हा हे अर्चा, आपण झालं काय सांग की. अहो कदम, आपल्याकडे आता स्पेशल पाहुणे जेवायला येणार आहेत. कोण र? सरकार. त्या पाहुण्यांना बघून तुम्ही लय खुश होणार आहे बर का. वडापावला येणार आहेत वाटतं. बोललंच पाहिजे ना प्रत्येक वेळी, है ना मावशी? सरकार आजोबा. आलास ना आपल्या सरकार आजोबांना भेटायला? अच्छा, हा छोटा पाहुणा येणार होता का? सरकार आजोबा, कसं वाटलं माझं सरप्राईज? एकदम गोड, तुझ्यासारखंच. आम्हाला माहितच नव्हतं हा छोटा पाहुणा आमच्याकडे येणार आहे आमच्या सोबत जेवायला. पिऊताई, अगं ये की. कशाला? खबरदार, या घरात अजिबात यायचं नाही. अरे सुजात, तिला आत तर येऊ दे. नाही काका, अजिबात नाही. या घरात पाऊल जरी ठेवलं ना तर माझ्या इतका वाईट कोण नाही. मला ही नको. सुजय, अरे असं करू नकोस, आपण बोलूयात की शांतपणे. मला नाही बोलायचं ना. भाऊजी, हा असा आडमुठेपणा करणं बरोबर नाही. हा अर्जा, तुझ्या बायकोला समजून सांग. तिला म्हणावं गावाच्या गावक्या बाहेर करत फिरायचं, इथं आपल्या भानगडीत नाक खुपसायचं नाही. तुझ्या, मी तुला परत सांगतोय, तोंड सांभाळून बोलतो.
अरे आता तुम्ही दोघं कशाला भांडताय? ग बसा की. बया शिकलेल्या सुना घरात आल्या तर झाली भावा भावांच्यात भांडणं सुरू. वहिनी तुम्ही खरंच शांत बसायला काय घ्यालो? अरे ऐक ना, तिच्याशी बोलून तर बघ ना. अरे त्याला काही पैसे पडतात का? बर बोल काय बोलायचं. भाऊजी चुकीचं करताय हा? अर्ज्या मी माग पुढे बघणार नाही. हिच्या बी सनकन कानाखाली ठेवून देईन तुझ्या. शांत हो तू. अर्ज्या मी शेवटचं सांगतोय, मला ऐकायचं नाही म्हणजे नाही. मम्मी सर आपण नव्हतं यायला पाहिजे इथं. आरू शांत बस बाळा, रडायचं नाही. आरू अरे तुला भूक लागली असेल ना? नाही मला नाही भूक लागली, मला घरी जायचंय. चला आपण जाऊ. अरे आरू असं काय करतोयस तू? थांब. सरकार हे बरोबर आहे का? अहो त्या बारक्या पोराला भूक लागल्या आणि तो असा उपाशी पोटी जाणार आहे, तेही स्वतःच्या घरात ना. हे चुकीचं आहे. आज सकाळी काय झालं माहितीये ना सरकार? बाहेर त्या बारक्या पोऱ्याला तुम्ही 500 रुपये बक्षीस दिलं आणि आता काय नाव तुझं? आराध्या. ठीक आहे बस आपने. अरे बाळा पिऊ चला बस जेव्हा या. सरकार काय बोलताय तुम्ही? आमचं ठरलंय. मग माझं बी ठरलंय, मी काय जेवणार नाही. अरे तुझ्या ऐक ना. जा. ये अरू बस माझ्याजवळ. बघती का आता हे काय चाललंय? मला तर वाटतंय तुझ्या हातातून आता हे घर जातंय. आता तुला खाली मान घालून जेवायची येळ येणार आहे बघ. पिना लय शहाणी आहे, तिला ना इडीच ठिचली पाहिजे, नाही तर बाया तुला बी एक दिवशी घराच्या बाहेर जायला सांगेल ती. असं कसं होईल? अरू ए अरू पोटभर जेवलास ना? हो माझं टम्मी तर फुल झालंय. टम्म बनले टम्मू टम्मू टम्मू. पिऊ ताई काय की एकदम माझं. आरू चला बाळा आपल्याला निघायचं ना. जायचं आपण? हो. अरू बाळा तुला थांबायचंय का? हो मला थांबायचंय. मग थांब की, अरे तुझंच घर आहे. हा? आणि मम्मी? मम्मी बी थांबल की. सरकार हा? पिऊ ताई माझ्या रूम मध्ये झोपली तर चालेल ना? हा चालेल की. चला अरे बाळा आता काकांबरोबर खूप खेळला. आता सरकार आजोबांसोबत मस्त पैकी गोष्ट ऐकायची आहे. आम्ही तुम्हाला एक धमाडी जम्मत एकदम मस्त गोष्ट सांगणार आहे. अरे बाबा अरुची फेवरेट गोष्ट. चला. गुड नाईट. गुड नाईट. अहो ते पिऊ ताई रूम मध्ये झोपली तर चालेल की. काय रे? हा म्हणजे अर्जाला चाललं तर आम्ही कदम काय काय झालं? हा नाही चालणार. बर तसं नाही म्हणत मी. नाही भाऊजी म्हणजे एक दिवस चालेल ना, कराल ना ऍडजस्ट. नाही तसं नाही चालणार, पण मी ऍडजस्ट. तुम्ही गप्प बसा. चल रे तू काहीतरी. तुम्ही लगेच असं एका दिवसात कशाला तिला परत बोलावलं? मग आता काय परत लग्न करून त्या नाद घ्यायचं का? अहो पण अहो वहिनी एकत्र राहायला लागले ना की होतील सगळ्या गोष्टी आपोआप चांगल्या. हा बघू की मग आता. काय झालंय तुला? अप्पे सरकारने परवानगी दिली ना. सुजय भाऊजी त्याचं नको टेन्शन घेऊ तू.
तो काय सरकारचे शब्द बाहेर नाही. अरे असं कसं? पिऊताईला संसार तर त्यांच्यासोबत करायचा आहे ना. सगळं नीट होईल आता, तू काय काळजी करू नको. अजून पिऊताई येईल ना रे घरी. अगं येईल म्हणजे येईलच. तू हे दे की आपलं मला. काय? त्या दिवशी तू नाही का मला दिलं होतं ते. काय अर्जुन? अप्पे, तुझ्यामुळे घरात खरंच फॅमिली फोटो लागणार आहे. घरातली सगळी लोक एकत्र येणार आहेत. हे मला लय भारी वाटते. अगं मला भी लई भारी वाटतंय. तिला घरात आणण्यात अप्पीचा हात आहे. बघतोच. काय झालं अप्पे? काही नाही. आवडलं तुझं? हो झालं माझं. घेतलेस का सगळे? सापडलं की सगळं. अप्पे तुला सांगू का, मला असं कधीच नव्हतं वाटलं की माझ्या खोलीत पुस्तकांचा पसरा असेल म्हणून. तसं तर मलाही नव्हतं वाटलं माझं तुझ्याशी लग्न होईल. मी तर वेगळाच विचार केला होता रे. हे जे काय ते सगळं भारी आहे ना, विचार केला तर त्यापेक्षा. माहित नाही म्हणजे अजून कळलं नाही. बरोबर आहे. अरे प्रेमाची किंमत नाही हो. बरोबर आहे. चिंचुकी म्हणतो ना तेच खरंय. काय म्हणतात चिंचुकी भाऊजी? काय नाही राहू दे. सांग की आता काय म्हणतात चिंचुकी भाऊजी? मी चिंचुकी म्हणतो, आपण जर बायकांना भाव दिला ना तर ते आपल्याला भाव देत नाही, आणि तेच बरोबर आहे. असे होय? आणि मग ते चिंचुकी भाऊजी दिवसभर फोनवर पिल्लू 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 करत असत ते तुला लई भाव देतात बायकोला. चिंचुकी भाऊजी. अर्जुन नाही. काय झालं? हा पेपर नको बघू. हा पेपर लई घाण गेलाय मला. काल स्वप्नील सरांचा ओरडा खाल्लाय तोच पेपर आहे हा. आज मला परत पेपर द्यायचा आहे तो बघ. हा नको. हो 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 ओके. लोड नको घेऊ अप्पे तू. काल पण काहीतरी डोक्यात घेऊन बसली होती ती. असं नको करू ना. मग बरोबरच आहे ना. माझा अभ्यास लई कमी पडतोय. अप्पे तू इकडे. काय? भाऊजी तुम्ही काय करता इकडे? अहो ते शिंदेनी चहा प्यायला बोलवलं होतं. दर महिन्याला बोलवतात ते. बर तुम्ही इकडे वहिनी विचार आता आरूलाच. काय चॉकलेट घ्यायला आला ना? करेक्ट, पण माझ्यासाठी नाही, मग कोणासाठी? सगळ्यांसाठी. तुझ्यासाठी, पप्पांसाठी, आजोबांसाठी. अरे वहिनी तुम्ही घरी येताय? हो आज संध्याकाळीच येते बघा. झाले माझं सगळं आवरून. चावी तेवढी घरमालकाला द्यायची राहिली फक्त. एक नंबर आरू. दिल खुश केला तू तर रे. कसं वाटतंय तुला? अरे लय भारी वाटलंय. आता असं झालंय की परिस्थिती गंभीर तिथं आरू गंभीर. वहिनी खरंच भारी निर्णय घेतला तुम्ही. आपल्याला सांगितलं? अहो नाही ना अजून. तुम्ही अजिबात सांगू नका. आपण तिला मस्त सरप्राईज देऊ. बर काका मी तुझ्या गाडीवर येणार. अरे माझ्या गाडीवर यायला पाहिजे. हा तू एक काम कर, चॉकलेट घे. तोपर्यंत माझं एक काम आहे तेवढं करून येतो मी. हा जा पण चला. हॅलो माया, आरजा बोलतोय. ऐक आपल्याला एक मस्त फोटो काढायचा आहे. हा लवकरात लवकर घरी पोच. लवकर. आपली लय खुश होणार आहे आज. आज पेपर चांगला गेला. स्वप्नील सर आणि अर्जुन दोघही खुश होतील.
काय काय ग बाय रुक्मिणी, रोजच्या पेक्षा लय भारी झोप झाली ग. होय बाई. आता मस्त पैकी आपण आज चहा मारू. पण या आपली हाय कुठं? हा दम दम मी हाक मारते. आपे ए आपे आले. अगं बाई घरात होती होय. उपकारच झालं म्हणजे आमच्यावर. जर आमच्या दोघींसाठी चहा टाकशील का? टाकशील का म्हणून काय विचारती? हक्काने सांगायचं चहा टाक. मावशी टाकते चहा. मी आलीच. हा काय ताई? अगं हे बोलवत होते तुला. काय सर? पेपर देणार होतीस ना तू आज? हो. काय काम होतं? नाही. का पूर्ण लिहिला नाहीस तू? जेवढा लिहिलाय तेवढा दे. नाही सर. का नाही लिहिला? नाही म्हणजे काय झालं? काय विचारतायत सर? सर का लिहिला नाहीस पेपर? याला काय अर्थ आहे? अहो एवढं कशाला बोलताय तिला? ती हुशार आहे, तिच्यात कॅपॅसिटी आहे म्हणून बोलतोय. अर्जुन, तुझी फॅमिली फोटो काढण्याची आयडिया भारी आहे या ठिकाणी. हा खरंच. वर्गा कोणाचा आहे हा? अर्जा खरंच कदमांचा एक बी फॅमिली फोटो नव्हता. बाबा आतापर्यंत घरातली सगळी माणसं एकत्र नव्हती ना, आता एकत्र आले बघा. बरं झालं बाई आलीस. आता जाणार नाहीस ना हो परत? ते आपल्या बी एकी काकी. नाही आई, मी आता कुठेच जाणार नाहीये. फक्त माझ्या कामाला जाईन तेवढंच. झालं म्हणजे एक कमी होती ती बी आली आता इथं कामाचा तोरा दाखवायला. नाही म्हणजे आधी घर सांभाळून काम बघणार का काम करून घर सांभाळणार आहेस? नाही ना आजोबा, आई माझं सगळं काम करून जायची, म्हणजे सुपर वुमन. बघा आता आरू म्हणलंय ना, मग झालंच की. आणि हा आप्पी आहे, वहिनी आहेत, घरातलं होऊन जाईल सगळं. आम्ही तिघे एकत्र आहे ना, मग सगळं मिळून करू आम्ही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज आपण सगळे एकत्र आहे ना, हेच खूप महत्वाचे. देती बॅग. आपे काय ग? काय झालं? काही नाही. चला जायचंय मला बाहेर. इथं काय थांबतोय? तिकडे थांब ना. वहिनी शेजारी थांब जरा. इथं बरं नाही का? तिथं लय वाटते. थांब रे. आणि काय करू? हा मी इथे बसतो. हा तुम्ही बसा इकडे कदम बस. अरू चल ये बाळा, ये माझ्या मांडीवर. या कलेक्टर मॅडम कुठे आहेत? हो येतात येतात. आवरतात जरा त्या. आपण तोपर्यंत काय करू? अरेंजमेंट करू. हा ती येईल तोपर्यंत आवरून. तुम्ही एक काम करा मावशी, जरा इकडे इकडे सारखं इकडे थोडं. आता आप्पी आली ना की मी थांबतो इथं, नाही तर इथं थांबतो. इथं थांबतो मी आणि आप्पी इथं थांबतो. काय नाही म्हणजे मग व्यवस्थित होईल. अर्जुन, तू आणि अपर्णा इथे मध्ये उभं राहायला पाहिजे. अरे तुझ्यामुळेच घडतंय हे सगळं. अरे नाही नाही असं काय नाही. अरे भाऊजी, आज तुमच्यामुळे आणि अपर्णामुळे आपला फॅमिली फोटो निघतोय. या तुम्ही. अहो वहिनी असं काय नाही. आणि दादा, अरे फॅमिलीच्या फोटो मध्ये सेंटरला कोण पाहिजे? मोठा भाऊ. हे बघ,
मग मोठ्या भावाचं ऐकायचं. अरे दादा. इथे ये ये ये. अरे अरे राणा उभा कुठे बी आता फोटो काढायला एकटाच उभं राहणार आहे का? बोलो की स्वतःच्या बायकोला. बोलवतो की. आपे अगं झालं का? आले सगळे? हा आलेत सगळे. या तुम्ही या आता. चला काढा फोटो. नाही थांबा की. अहो कुटुंबातले अजून सगळेच नाही आले. एक महत्वाचा व्यक्ती राहिलाय की कुटुंबातला. आता कोण राहिले? थांबा. आत्या. सरकार आत्या राहिल्या होत्या. आत्या थांब तुझ्यासाठी खुर्ची आणतो. हा झालं. चला घ्या फोटो आता. ए अरे मी कुठं बसायचंय? मावशी आपण एक काम करू. आधी फक्त कदमांचा फोटो घेऊ. बाकी राहिल्यांचं नंतर घेऊ ना. मग थोडं मागं सारखं की. थोडं मागं सारखं. थोडं सारखं ना मागं. थोडा. हा बस बस. दादा घ्या फोटो. तुला स्पष्टच सांगतो, तिला क्लास लावावा लागणार आहे. आणि तिला कामं असतील तर ऑनलाईन क्लास लावू आपण. त्यामुळे तिचा अभ्यास होईल आणि मी घरी आल्यावर माझा विषय शिकवेन. पण आता अपर्णाला दिवसातून 6 ते 8 तास अभ्यास करावाच लागेल. दुसरा मार्गच नाहीये या ठिकाणी. तर मी करेल. हेच बोलतेस तू केव्हाचं? अरे दादा ती करेल. आणि आपण तू म्हणतोय तसं ऑनलाईन क्लास लावू ना. त्याची फी भरावी लागते आधी. अरे दादा तू नको काळजी करू त्याची. मी भरतो फी. आणि तुझ्या विषयाचा पण अभ्यास सुरू करून टाक तिचा. अर्जुन अरे त्याची फीस लगेच भरावी लागते ना म्हणून. असू दे ना मी भरेल ना फी. दादा तू तुझ्या विषयाचा अभ्यास घ्यायला सुरुवात कर तिचा. ठीक आहे. उद्यापासून मी माझा विषय सुरू करतो. तयारी करून ये अपर्णा. हो सर. मी एकट्याने चारी बाजूने घेरलाय तुला. मी काय नाही केलंय. काय केलं नाही? नाही. परत एकदा आठवून बघ काय केलंय का नाही केलं. अहो खरंच काय नाही मी केलं. काय नाही केलं? मी खरंच हल्लो काय केलं नाही? नाही. साहेब तुम्ही साहेब हल्ली रेशनिंगच्या दुकानात काय खायला मिळत नाही पहिल्यासारखं. अरे पण जे काय मिळतंय त्यातलं आम्हाला काहीच देणार नाही असं म्हणलं तू चिंचू केला. साहेब खरं सांगू का हल्ली लय तंगी चालू आहे बघा. तंगी चालू आहे? अरे तू रेशनिंगचा माल विकतो ना ते माहितीये मला. लाख रुपयाचा माल विकता दिवसाला. आणि काल किती माल गेला याची डिटेल देऊ का तुला? काल गेला पण गेला महिनाभर गोडाऊन मध्येच माल पडून होता. मग तेच म्हणतोय ना मी. काल गेला म्हणजे नोट आली असणार. कुठे ती? देतो ना. कधी? म्हणजे मी स्वतः आणून देतो तुम्हाला. बरं आरामात दे. काय गडबड नाही. तो पण टेम्पो जमा राहील चौकीला. नाही नको आत्ता देतो. आला ना मुद्दा. हे घे साहेब. परत जर मला यायला लावलं ना इकडं तुला आणि तुझ्या टेम्पोला दोघांना आत टाकेल. निघ चल. जड नाही राव. चिंचुके कोटा काय भरला नाही यावेळी. जाऊ दे. इधर 2 तुझे 2 माझे. पैशातून घे काहीतरी. हा गाडी घे दागिने बिगिने घे जरा. नुसतेच पैसे ठेवलेत. ठेवतोय साहेब. कसं आहे माहितीये का आडी अडचणीला उपयोगी पडतील ना. पैसे येतील की अजून त्यात काय. म्हणूनच म्हणतोय साहेब आता गाडी घेईन परत सोनं नाणं घेईन परत आणखीन काहीतरी घेईन.
त्याच्यामुळे काय होतंय माहितीये का, पैशाची चटक लागते. तरी थांबलं पाहिजे ना. तू हे मला सांगतोय ना? हा साहेब, कसं आहे माहितीये का, अगोदर आपण दोघं तिघांकडून हप्ता घ्यायचो, आता 7-8 जणांकडून हप्ता घ्यायला लागलोय. साहेब एवढ्या पैशाचं काय करायचं? पैशाशिवाय काय होतंय चिंचुके या जगात, सांग बरं मला. तुम्ही म्हणताय ती बरोबर आहे साहेब, पण अनुभवावरून बोलतोय साहेब. कसल्या? बघा साहेब, अहो तुम्ही धरून 5-6 साहेबांबरोबर काम केलं मी, पण पक्की मैत्री ना फक्त तुमच्या बरोबरच झाली. अहो अगोदरचा साहेब पैसे 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 करून अडकला, म्हणून म्हणतोय कुठेतरी थांबलं पाहिजे साहेब. तू नको काळजी करू चिंचुके, मला माहिती कुठं थांबायचं. अर्जा, एकदा आप्पी म्हणली होती, खोट्याचं जंगल जाळायचं असेल ना तर सत्याची एक ठिणगी पण पुरेशी असते. ही फाईल ठिणगी नाही, आग पण नाही, ज्वालामुखी आहे, ज्वालामुखी. नाही तुझ्या ना आप्पीच्या आयुष्यात एक जोरदार भूकंप घडवला ना तर नाव सांगणार नाही, संकल्प ढोबळे, मुक्काम पोस्ट जाटनांदूर, तालुका शिरूर कासार, जिल्हा बीड, हल्ली मुक्काम आसगाव. आपली काय करतेस ग? अगं राणीच्या शीट साठी ना हे कवर शिवते बापूंना. का ग, पहिलं खराब झालं काय? हा जरा झालं तर खराब. अगं बापूंचा बर्थडे आहे ना, त्यांच्या बर्थडेला दिल म्हणलं. हा भारी वाटेल ना ग बापूंना. मी मदत करते हा तुला. अगं राहू दे की, करते मी, त्याला काय. मला काय होतंय, पटकन होईल ना म्हणजे. अगं हो, पण बस की तू सांग काय करायचं. पिऊताई तू कशी आहेस? मी बरी आहे की, मला काय होतंय. मी कशाबद्दल बोलतेय माहितीये तुला? भाऊजींशी बोललीस का काही? ते सगळं आहे तसंच ते बघ अजून. अगं असं म्हणून कसं चालेल पिऊताई? आणि हा काही 2 दिवसाचा प्रश्न आहे वय? अगं आयुष्यभराचा प्रश्न आहे हा. बोलून बघ की त्यांच्याशी. आपल्या अगं मला माहितीये बोलून काहीच होणार नाहीये. आईशी बोलतेस का? आईशी बोलून बघ एकदा. अगं पण तिनेच तिकीट काढलं, म्हणला चांगलं देवदर्शन करून या अष्टविनायकाचं. बरं आहे बाई तुझं. जावाजावांचं काय चाललंय म्हणायचं? जावाजावांची कामं चालल्यात. मावशी तुम्ही कुठे चाललात? बाई आम्ही मस्त पैकी देवदर्शनाला जाणार आहे. तिथं नाही त्यांची तोंड बघून बघून लय कंटाळा आलाय. आम्हाला बी नाही. म्हणजे तुम्ही काही दिवस घरात नसेल तर चांगलंच आहे की सगळ्यांसाठी. नाही तुला नेमकं म्हणायचंय काय? हा मी तर नकोशी झाली तुला? अहो नाही मावशी, ती असं नाही म्हणते. ती म्हणते की तुम्ही देवदर्शनाला जाल ना, तिकडून सगळ्यांसाठी प्रसाद आणाला असं म्हणते ती. याला म्हणतात उंदराला मांजर साक्षीला. हिची बाजू घ्यायला हिला पाहिजे होतं म्हणून हिने या पिऊला घरात आणली. तुम्हाला काय वाटलं ग? मला काय कळत नाही? मी इडी बिडी आहे? आप्पे तू तर अजिबात माझ्या नादाला लागायचं नाही, सांगून ठेवते. नाव काय आहे माझं? मनी. दिसते अडाणी पण भल्या भल्यानं पाजील पाणी, लक्षात ठेव. चालत काय रे? हा
खुर्च्या जागेवरून हलवत जाऊ नका. बस इथे. नकोय मला. आई चहा दे का मला. थांब मी आणते. नको, आईला सांगितलंय मी. थांबाय भाऊजी मी आणते. आणि काय काय पिऊ, सकाळी उठून कसला आवाज करत होतीस. आवरत होते मी. माझी झोपमोड नाही झाली पाहिजे. उगाच सकाळी सकाळी खटपट नको मला. मला कामाला जायचं होतं म्हणून आवरत होते. आवाज नाही झाला पाहिजे. मग तिकडे तू काय का करा ना. तुझ्या पैशावर घर चालत असल्या का तोरा करू नको. हॅलो, बोल अर्जुन. आपे काय करतेस तू. काय नाही, कपड्यांच्या घड्या घालत होते. बोल की. बरं ऐक, मस्त पैकी नव्या कपड्याची घडी मोड आता. नवीन साडी नेस एक. का. अगं आपल्याला बाहेर जायचंय. म्हणजे एक मिनिट, तू घरी सांगितलंयस का. अगं बाहेर म्हणजे लांब नाही जायचं, इथंच जायचंय. पण जायचंय कुठं. आपल्याला डेटवर जायचंय. कुठं. अगं डेटवर जायचंय ग, तू आवरणं पटकन. अरे घरात कदम असतील ना त्यांना हळूच सांग आणि निघ बाहेर. बाकी बघतो मी. अर्जुन, अरे पण उगाच घरात परत. काय होणार नाही आपे, तू नको टेन्शन घेऊ. तू एक काम कर. अरे मला एक सांग, बायकोला डेटवर नाही घेऊन जायचं तर काय सरकारनं घेऊन जायचं का. तू लवकर आवरून ये, मी कट्ट्याजवळ थांबलोय आपल्या. चालते, आवडते. डेटला म्हणजे ती पिक्चर मध्ये दाखवतात तसं होय. झालं का तुमचं. झालं का तुमचं. झालं झालं, 2 मिनिटं. उरका किसाला की. झालं रे. हे बघ कसं दिसतोय, ओके का. आई शपथ साहेब, एकच नंबर दिसताय. एकदम सिंगम सारखं. साहेब मी काय म्हणतोय, येतो की डेटला तुमच्या बरोबर. राहू दे इथं आलाय ना, वाचायला तेवढं. वहिनींनी तुम्हाला बघितलं का नाही, येड्याच होणार आहेत बघा. मी काय म्हणतोय, तू तयार आहे ना. ती कधी बी येईल. आय एम रेडी. मग चल. चला. चल जाऊ दे चिंचुके. पण साहेब वहिनी कुठे येणार आहेत. अरे ती इथंच येणार आहे, पण गाडी थोडी पुढे घेऊ ना. तुझी वहिनी आल्याला दिसली पाहिजे ना. चल. आई शपथ साहेब, राणीची लाईटच लाग नाही. राणे पचका करू नको राव माझा आता. बघ ना लागते का. नाही ना. चिंचुके अर्जुन. राणी. आज जगातल्या सगळ्या राण्या तुझ्या पुढे फिक्क्या आहेत आपले. काय बघतोयस असा. एवढं भारी दिसायला कोणी लावलं होतं. भाऊजी पुढे बसलीत. भाऊजी कुठे चाललोय आपण. हे काय पोचू एवढ्यात. ते सरप्राईज आहे ना आपे.
थँक्यू. काय गरज होती या सगळ्याची? तर म्हणलं शाहरुख तात्यांनी एवढं सगळं शिकवलंय ते काय कधी वापरता आले नाही. व्हॅलेंटाईन डे कधी साजरा केलाच नाही ना, म्हणलं यावेळी करू. पण मला लय भारी वाटलं. अर्जुन आपण काय लहान आहे का आता? लग्न झालंय आपलं. तू आता घरी चल, लय उशीर झालाय. घरी चल. एवढ्यावर खुश झाली. मग आता काय राहिलंय? अजून लय पिक्चर बाकी आहे आपले. म्हणजे हे बघ. काय? चल की दाखवतो. देवा चल. आज काय खरं नाही. हिना का घर का कुछ नहीं होता तो मैं पक्का देता. अरे तसं काय नाही चाचा, असू दे, मी बघतो, करतो काहीतरी. अरे इतनी क्या जरूरत पडी? हा, कुछ बता ही नहीं रहा तू. तसं काही विशेष नाही चाचा, एकाचे द्यायचे होते म्हणून म्हंटल, बाकी काय नाही, मी करतो काहीतरी तजवीज. ए बघ बापू, टेंशन नहीं लेने का. अरे कुछ तो हम करेंगे. हाँ हाँ, कुछ तो करेंगे. चाचा तुझ्यासारखा दोस्त असल्यावर कसलं आलंय टेन्शन. अच्छा चलता हूँ मैं. हाँ बापू, भाभी, हाँ हाँ चलतो. होय. आता काय करायचं? करू काहीतरी. हो नका एवढं टेन्शन घेऊ. टेन्शन कसं नका घेऊ. हा, आपली पोरगी दिली त्या घरात. पण असं लगेच लगेच टेन्शन घेऊन काय होणार आहे का? करू की आपण काहीतरी. तुम्ही आधी बसा आणि जरा आराम करा. अगं तसं नाही, पण तुम्ही बसा बघू आधी इथं. बसा बसा इथं. Your food is here, ma'am. देवा, अरे काय सगळं. अच्छा हे होतं माहिती. आळूवडी म्हणजे काय? टेरे रूट बार. मग आप्पे काय साधा विषय वाटलाय तुला? माझं ते सगळं बघूनच पोट भरल्या. मॅडम सर प्लीज हाताडा. मिस्टर दीपक, हे सगळं कोणी बनवलंय? मी चेफ होती. नो नो मॅडम, नो चेफ, इट इज कॉल्ड शेफ. हा शेफ. माझ्या मदतीला सुनील दाखवा. मम्मीने बनवलंय. येस येस, मिस सुषमा, द हेड ऑफ द चेफ. लय भारी झालंय सगळं. खरंच एक नंबर झालाय स्वयंपाक. एकच नंबर. अर्जुन, तू हे सगळं नसतं केलं तरी चाललं असतं की. म्हणजे मला जे वाटतंय ते वाटलंच असतं ना. म्हणजे असं नाही का आप्पे, आपण सारखं आपली माणसं म्हणत बसतो. तिकडच्या गप्पा मारतो. जे बोलायला पाहिजे तेच बोलत नाही. प्रेम आहे हेच बोलत नाही आपण, किंवा बोलायला घाबरतो. असं का ग? मला तर वाटतं तेच बोललं पाहिजे, सारखं बोललं पाहिजे, वेगवेगळ्या पद्धतीने बोललं पाहिजे. आहे प्रेम तर आहे ना. तुला काय वाटतं? मला असं वाटतं का कुछ ना कहो, कुछ ना कहो. मिस्टर दीपक, व्हॉट इज दिस नाव? मॅम दिस इज लाईव्ह म्युझिक. कुछ भी ना कहो. कळतंय का? कुछ ना कहो, कुछ भी ना कहो. दिप्या, चकुली, इकडे दोघं ठेवा ते. येस मॅम. थँक्यू मॅडम. बसा आता. बास झाली इंग्लिश. चला बसा दोघ जण जेवायला. नको पिझ्झा मी लय खाल्लंय. नको ना, जेवण झालंय ना, पोट भरलंय ना. हा चालेल, तिथून जी नाही तिथून उतरून जावा. मग
परत आता जाग्यावर गावल्यावर तुम्ही असंच म्हणणार की गावलाय म्हणजे तर आम्ही काही चुकीचं करायला नव्हतं गेलो, दोघं जण बाहेर जेवायला गेलो होतो फक्त. हा, आणि तिने सांगितलं होतं घरात. आणि आजचा दिवस असा आहे की नवरा बायकोने एकत्र जायचं असतं म्हणून. दिवस? अहो ते व्हॅलेंटाईन डे आज म्हणून गेलो होतो आम्ही दोघं. कसलं? अहो, जाऊ दे हो. अहो असेल काय तर त्यांचं. आता आपल्या वेळेला काय असलं नव्हतं, त्यामुळे आपल्याला काही करता आलं नाही. आणि आपल्या मागं केवढी जबाबदारी होती, वंसोंची, विनूभाऊजींची. आणि आपण तर आपल्या पोरांसारखंच त्यांना पण जोपासलं. त्यांना मिळते तर करू देत की. नाही असं म्हणून हे दोघ जण उद्या घराच्या बाहेर सुद्धा पडतील. नाही सरकार, आम्ही नाही जाणार कुठे बाहेर. अहो सगळं कुटुंब एकत्र यावं असं आम्हालाच वाटत होतं ना. मग सरकार, आई तुम्ही का जागा एवढ्या रात्री? अरे बाबा, अंधारात उजेड कसला पडला हे बघायला आलतो. हा, आमचा पुतण्या आणि आमच्या सुनबाई यांनी जी काही दिवे लावलेले आहेत आणि सगळं. सरकार, हे खूप उशीर झालाय ना सरकार. सॉरी, यानंतर नाही होणार असं. अगं पण खूप उशीर झालाय, तुम्ही बी झोपा. हा सरकार, आई भाऊजी झोपा. सरकार, आवाज वाढतोय बरं का अर्जाचा. आम्ही बघतो काय करायचं त्याचं. हे घ्या. सुषमा, दीपे गेला? होय, गेला की. हे हो काय? काय नाही, कपाटात होते ते सगळे पैसे काढले. पण अहो ते आपल्याला अडीनडीसाठी ठेवलेत ना तुम्ही. तेच आहेत, सगळ्यांकडे जाऊन आलो, कोणाकडेच नाहीत म्हणलं काय करणार मी. ही अशा भाऊजींकडे आहेत म्हणलात ना 15. आहेत 15, पण आता त्याला एकदम द्यायला जमणार आहे का आपल्याला लगेच? एकदम म्हणजे देणेकरी असल्यावर बोललो असाल तुम्ही त्यांना, आहे का नाही? ते सुजाराव कसे येऊन बोलून गेले ऐकलं ना त्या दिवशी. अगं ते सुजाराव आले, बोलले, गेले, त्यांच्यात आपल्यात काय फरक आहे का नाही? अहो पण निदान पैशाच्या बाबतीत तरी तुम्ही असं. सुषमा, तू जरा थंड घे बरं, मला इथं मोजता येईना. झालं नाही, तुम्ही मस्त करता हो सगळ्यांचा विचार, पण तुमचा विचार कोण करताय का सांगा बघू मला. हा, मला एवढं कळतं बाकी सगळी सोंग आणता येतात, पण पैशाचं सोंग नाही आणता येत. 10,000 आहेत, यातले थोडे घरात नको, सगळेच देतो. बघा, मला जी पटतंय ते करा. अगं असं काय म्हणते सुषमा, आपली पोरगी दिली त्या घरात, उगाच ह्या पैशावरनं तिला परत त्रास द्यायला नको. आता तिथली माणसं कशी आहेत माहितीये ना तुला. ताकद देऊन तिला काय ताप नको बया. आणि मी तर म्हणते त्यांचं कर्जाचं जे आहे ना ते सगळं मिटवूनच टाका. आता मला नाही का वाटत सुषमा, पण एकदम एवढे पैसे आणणार कुठं आपण? हे कर्ज आहे ना जवळ, त्यावर उगाच जीवाला गोर लागून राहणार आहे. आणि आपली आपी बी काय ऐकून घेतली नाही हो, त्याच्यामुळं उगाच काय वादच नको व्हायला. नाही काय होत, तू उगाच पुढचा विचार करू नकोस. बरं बया, जीव घाबरायला लागलाय खरं तर. नको काळजी करू, मी उद्याच जातो आणि हप्त्याचे पैसे देऊन टाकतो. पुन्हा कधी त्यांचा हप्ता थकवत नाही बघ. फक्त एवढा उद्याचा दिवस निघू दे. ठेव. अप्पे, कदमांची ही गोष्ट मला लय आवडते. काय रे? अगं मगाशी बघ ना, बोलता बोलता कसा विषय गोल केला त्यांनी. हो, अरे मला खरंच वाटलं आता सरकार जाऊ देणार नाही मला. नाही नाही, तुला माहितीये का, बाप म्हणून कुठं बोललं पाहिजे आणि कुठं नाही बोललं पाहिजे हे परफेक्ट कळतं का तुम्हाला. त्यांच्यामुळे तुला उद्या जायला मिळते का नाही बघ. नाही खरंय अर्जुन, या घरात ना बापूंसारखाच हा माणूस भेटलाय बघ मला. म्हणजे बघ ना, एका सुनेला तिच्या सासऱ्याविषयी वाटणं आणि सासऱ्याला बी तिच्या सुनेविषयी असं वाटणं, कसली भारी गोष्ट ही. खरंच राव, असा बाप मिळायला भाग्यच लागतं. आपे कदम भारी माणूस आहे. आपे कदम आहेत म्हणून मी आहे, म्हणजे माझ्यासाठी सगळं झाले ते. बाप झाले, मित्र झाले, गुरु शिक्षक जे काय होता आलं ना सगळं झाले ते. आपे जेव्हा कोण नव्हतं तेव्हा फक्त कदम होते. माझ्यासाठी बापूंचं बी तसंच. बापू तर काय भारीच माणूस आहे. एकदम रॉयल. त्यांच्या खिशात एवढं असेल पण द्यायला अख्खी दुनिया आहे तुझ्यासाठी.
आपल्या बापूंनी तुझ्यासाठी जे कष्ट घेतलेत ना, तेवढे कष्ट जर प्रत्येक बापाने आपल्या पोरीसाठी घेतले ना, तर प्रत्येक पोरीचं स्वप्न खरं होईल. अर्जुन, तुला माहितीये मी शाळेत होते ना, तेव्हा मला बक्षीस मिळालं. माझा कशात नंबर आला ना की बापू एवढं मोठं मिठाईचं बॉक्स घेऊन यायचे घरी. मग मला कशात बक्षीस मिळालंय, कोणाच्या हस्ते मिळालंय, कितवा नंबर आलाय, त्यापेक्षा त्यांच्या डोळ्यातला अभिमान, त्यांच्या डोळ्यातलं समाधान बघून लई भारी वाटायचं. आणि ते बघण्यासाठी मी आयुष्यात किती बी कष्ट करायला तयार आहे बघ. आपण करशील तू, माहितीये मला. हेच समाधान, हाच अभिमान आता मला बाबांच्या बी डोळ्यात बघायचं. हॅपी बर्थडे. आप्या, ते अगं तू कधी आलीस? अहो आता आले, 10 मिनिटं झाले बघा. बापू, मला ना सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला बर्थडे विश करायचं होतं. आप्या, अगं मला आता तीच स्वप्न पडलं बघ मागाशी, मागच्या बर्थडेला नाही का आपण तुटता तारा बघितला ते? हा तीच. आणि बापू, तेव्हा म्हणलं तसं तुम्ही खुर्ची बी घेऊन दिलीत की मला. वाढदिवसाच्या तुम्हाला आभाळभर शुभेच्छा बघा. दिप्या, बघतोयस ना, ते तू आहेस, मी आहे, पण आपण दिसतोय काय ना? त्या निमनी स्वप्नी तिला एकच दिसत्या. अगं असं काय म्हणते सुषमा, माझी लेख आता सासरला गेली. तर कुणाला सांगताय तुम्ही? नहीं बापू, मेरे संग सरासर नाइंसाफी हो गई है. बापरे. बरं जाऊन दे आता, काय त्याला. आज माझा वाढदिवस आहे म्हणून वाचलायस, नाहीतर आप्या तू फक्त एकदा त्याला होम पडवतोच का नाही बघ. नाही नाही नको. दिप्या गब्बस की, फटके खाशील. मम्मी, अगं तू बापूंना विश केलंस का नाही? हॅपी बर्थडे म्हण की. नाही, नुसतं हॅपी बर्थडे नाही, हॅपी बर्थडे डिअर सुरेश. दिप्या, तू लय आगाव झालायस, लय आगाव झालायस हल्ली. अगं मम्मी, त्याला काय होतंय तवा ती. अगं तुझी पोरगी कसल्या डेटवर जाते तुला माहित आहे का? दिप्या, नाही सांगतो की. दिप्या, काय लाईटिंग, काय फुलं. दिप्या काही नाही, उगाच काहीतरी बोलतोय. सगळं सांगू नको, मला लई कस तरी होतंय. राहिलं. सुषमा, ही दोघं घरात असली की घर कसं भरल्यासारखं वाटतं नाही? बरं चला, तुम्ही आवरून घ्या, मी ओवाळते तुम्हाला. ए मम्मी, अगं वाईज मला तेल आणि उठणं दे की. बापूंना तेल लावून देते डोक्याला, मग आंघोळीला जावा. अगं आपे उठणं नाही, पण डाळीचं पीठ देते की. चालतंय की. थांबा मी तेल आणते. अरे शपथ बापू, म्हणजे तुम्ही आज शाही स्नान करणार होय? बापू या बसा. या बसा. आप्या, कसलं भारी वाटतंय. दिदे, जरा मला पण माहिती तेल लाव की. नाही, मला कामाचा लय लोड असतो का आजकाल. होय, काय झालं? काय नाही. आपली काय करते का? आतमध्ये काहीतरी वाचत असत. बापू, बापू ऐक, हे घ्या. काय ग? राणीच्या शीटचं कव्हर खराब झालं ना, मला दिप्या म्हणला होता, म्हणून मग म्हणलं हेच शिवून द्यावं तुम्हाला. आवडलं? लय भारी आहे बघ. हे करत बसलेली स्वय आतमध्ये. आव जरा राहिलं होतं, मग म्हणलं पूर्ण करून द्यावं. दिदे, अरे काय आप्या. बापू आता मी सांगितलं डोळं उघडायचं काय. 1 2 3 टन टन. अरे अरे दिप्या, ही माझ्याकडनं.
तुमचं जुनं पाकिट फाटलंय ना, मग ही वापरा. ती प्यार तू कधी आणलंस हे? मग मी कालच आणलंय. मी दीदी म्हणले आपण एकत्र देऊ म्हणून थांबलेलो. खरंच लक्षात राहण्यासारखं वाढदिवस झाला माझा रे. नाही, आजचा दिवस का नाही एकदम भारी गेला, पण माझ्या जीवाला उगाच घोर लागून राहिला होता. मम्मी तू ना उगाच काहीतरी विचार करत बसतीस बघ. बरं चला आता मी येऊ का? निघालीस होय? बापू आता येते की, सगळ्यापासून इकडेच आहे, जाते आता घरी. आपे येत जा आदन मधनं. तू आलीस का नाही की लई बरं वाटतं बघ. येते की मम्मी, त्यात काय. थांब जरा आल्या. आवडलं ना? छान आहे. आपे तुझी आणि अर्जुनरावांची नीट काळजी घ्या, आणि सकाळी मी जी काय सांगितलं ना ती नीट ध्यानात ठेव. हो सगळं लक्षात आहे माझ्या, तू नको काळजी करू. बरं दिप्या, मी हे म्हणत होत, सुजय काय चुकलंय तिचं म्हणून हात धुवून तिच्या मागे लागलेला असतात तुम्ही? स्वप्नील सर, नाही तिच्या मागे हात धुवून लागायला ती काही कलेक्टर लागून गेले नाही. एवढी मी किंमत देत नाही आम्ही तिला. अरे अर्जा, अरे बोल काहीतरी. आपे बॅग भर, आपण घर सोडून चाललोय आत्ताच्या आत्ता. जिथं माझ्या बायकोच्या स्वप्नांना जागा नाही तिथं मला राहायचंच नाही.